नमस्कार मित्रांनो, आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहे योजना क्रमांक 3. योजनेचे नाव आहे अपंग व्यक्तींना कृत्रिम अवयव साधने पुरवणे. ही योजनेचे नाव आहे आणि योजनेचे प्रकार आहे राज्य शासन. ही योजना महाराष्ट्र सरकार ही राबवत असते प्रत्येक वर्षी आणि योजनेचा उद्दिष्ट आहे गरजू अपंगांना त्यांच्या वैयक्तिक गरजेनुसार आवश्यक ती साधने देणे, तसेच त्यांच्या वयोगटानुसार किंवा आवश्यकतेनुसार ती बदलता यावी यासाठी कृत्रिम अवयव 3 चाकी सायकल पुरवण्याची योजना आहे. म्हणजे यांचे महाराष्ट्र शासन यांची योजना आहे. ही योजना अपंग व गरजू लोकांना, जे अपंग असतात आणि ते खूप गरजू असतात अशा लोकांना ही योजना आहे, त्यांच्या वयोगटानुसार द्यावी. म्हणजे ते आता का छोटा असन, त्यांना का पाय कॅप्लियर दिल्या तर तो समोर जाऊन मोठा झाला तर त्याला अशी व्यवस्था करावी का बाई ती कॅप्लियर मोठी पण झाली पाहिजे आणि छोटी पण झाली पाहिजे. यानुसार त्यांना कृत्रिम अवयव बदलता यावे. 3 चाकी सायकल ही पण योजना त्यांना लागू आहे. अशी साधने महाराष्ट्र सरकार आपल्याला प्रत्येक वर्षी पुरवत असते. योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे. आता योजना कोणकोणत्या प्रवर्गासाठी आपल्याला लागू आहे. एक आहे अंध, दुसरा आहे अशक्त अंध, तिसरा अस्थिव्यंगन, चौथा कर्णबधिर. म्हणजे ह्या चार लोकांसाठी आपल्यासाठी ही योजना आहे. अंध, अशक्त अंध, अस्थिव्यंग, कर्णबधिर इथल्यासाठी ही योजना आहे. योजनेच्या प्रमुख अटी आहे विविध नमुन्यातील अर्ज. म्हणजे आपल्याला जिल्हा परिषद किंवा समाज कल्याणमधून एक अर्ज दिला जाईल, तो आपल्याला भरावा लागेल पूर्ण डॉक्युमेंटसोबत. लाभार्थ्याच्या पालकाचे उत्पन्न दरमहा 1500 पेक्षा कमी असावे. दर महिन्याला म्हणजे जो लाभार्थी असेल त्याच्या पालकाचे उत्पन्न 1500 रुपयापेक्षा कमी असावे. रुपये 1500 ते 2000 पर्यंत उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींना सदर साधनाची अर्धी रक्कम भेटेल. आता ज्या दिव्यांगाच्या पालकाची 1500च्या वर 1500 ते 2000 उत्पन्न असेल महिन्याचं, मग त्याला त्या साधनाची अर्धी रक्कम भेटेल. पण आजकाल तर असं झालं आहे की कोणाचं पण उत्पन्न 1500 रुपये महिना एवढा आहेच नाही, जास्तच राहणार. ही राज्य शासनाची योजना आहे, पण जो गरजू व्यक्ती असेल त्याला ही योजना खूप कामी पडणार आहे. कारण की तो योजना पाहतच असते, कोणची योजना अपंगासाठी आली, दिव्यांगासाठी आली. ही योजना त्याला खूप कामी पडणार आहे. दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप. आता आपल्याला लाभ कोणकोणता देण्यात येईल इथे. या योजनेत अस्थिव्यंग अपंगासाठी कृत्रिम साधने, कॅप्लियर, बूट, पाठीचे जॅकेट, कृत्रिम अवयव, 3 चाकी सायकल, मूकबधिरांना श्रवणयंत्रे, अंधांना चष्मे, पांढरी काठी इत्यादी 3000 रुपयांपर्यंत साहित्य देण्याची योजना आहे. म्हणजे महाराष्ट्र शासन ही जे अस्थिव्यंग असन त्यांना कॅप्लियर, बूट, पाठीचे जॅकेट, कृत्रिम अवयव, 3 चाकी सायकल हे अस्थिव्यंगांना मिळणार आहे. आणि जे मूकबधिर असन त्यांना श्रवणयंत्र देण्यात येणार आहे. आणि जे ब्लाइंड म्हणजे अंध असन त्यांना चष्मे, पांढरी काठी किंवा त्यांना 3000 रुपयेपर्यंत आपण साहित्य देऊ शकतो. ही महाराष्ट्र शासनाची योजना आहे. अर्ज करण्याची पद्धत आहे विविध नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करणे. म्हणजे आपल्याला जो जिल्हा परिषदमधून किंवा समाज कल्याणमधून जो अर्ज देणार आहे, तो अर्ज दिल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जे डॉक्युमेंट दिलेले आहेत ते पूर्ण आपण डॉक्युमेंट लावून द्यायचे. त्यानंतर डॉक्युमेंट सर्व अर्जामध्येच मिळेल. ते डॉक्युमेंट दिले आहे आणि ते डॉक्युमेंट देऊन आपण तिथे देऊन द्यायचं. योजनेची वर्गवारी आहे. योजना कोणासाठी आहे? फक्त अपंगांना सहाय्य करण्यासाठी आहे. म्हणजे ही योजना आहे ते अपंगांना फक्त सहायता करण्यासाठी आहे. संपर्क कार्यालयाचे नाव आहे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण मुंबई शहर. म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी राहता, तुम्ही गावामध्ये राहत असाल, तालुक्यामध्ये राहत असाल, शहरामध्ये राहत असाल, तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक समाज कल्याण अधिकारी राहते किंवा जिल्हा परिषद राहते. जिल्हा परिषदमध्ये जायचं. प्रत्येक वर्षी एक व्यक्ती एकदाच लाभ घेऊ शकतो या योजनेचा. तर आपल्याला ह्या योजनेसाठी एक तर जिल्हा परिषदमध्ये जायचं,
जिल्हा परिषदमध्ये गेल्यानंतर तिथे सर्व विचारून घ्यायचं. आता तर मार्च एंडिंग चालू आहे, तुम्ही एप्रिल महिन्यात जाऊ शकता तिथे. एप्रिल महिन्यामध्ये गेलं तिथे सर्व विचारू शकता. जिल्हा परिषदमध्ये गेलं तिथे स्कीम चालूच राहते. फक्त तिथे गेल्यानंतर आपल्याला जे जे डॉक्युमेंट सांगितले आहे ते पूर्ण इथे द्यायचे आहे. आणि जिल्हा परिषदमध्ये खूप काही अशा योजना असते दिव्यांगासाठी. तुम्ही त्या पण योजना तिथे जाऊन विचारू शकता. आणि ही होती आजची आपली तिसरी योजना. अशीच मी तुम्हाला पूर्ण योजना अशा समजून सांगेल. तुम्हाला काही समजलं नसेल यामधलं तर तुम्ही मला मेसेज करून विचारू शकता. मी तुम्हाला ते समजून सांगण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही आमच्या चॅनलला भरपूर प्रतिसाद दिल्यामुळे तुमचे सर्वांचे एकदा मनापासून धन्यवाद करतो मी. कारण की माझ्या चॅनलवर खूप काही अशी आणि तुम्ही असेच व्हिडिओ आमचे पाहत राहा. मी तुम्हाला अशीच नवनवीन योजना सांगित राहील. कारण की योजना सांगितल्यानंतर सर्व अपंग बांधवांना कळेल योजना. जे अपंग गावामध्ये असतात त्यांना कोणती योजना माहीत नसते. पण मी सर्व अपंग अंध व्यक्तीपर्यंत ही योजना पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. तरी तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रापर्यंत पाठवा. जो चांगला व्यक्ती असेल त्यांनी आपल्या मित्राला जरूर, जो अपंग व्यक्ती असेल त्यांना जरूर दाखवा व्हिडिओ. आणि तुम्ही असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला जे बेल आयकॉनची घंटी दिसेल ते वाजवा. धन्यवाद.